नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। बेसन पीठ वाटीवर घेतलेलं आहे। याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात। 2 टीस्पून मीठ घेतलेलं आहे। हळद अर्धा टीस्पून, लाल तिखट 2 टीस्पून, अर्धा टीस्पून आपण ओवा घेतला तो असा थोडासा कुस्करायचा आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात। आपण हिरव्या मिरचीचा ठेचा केलेला तो व्हिडिओ टाकलेला आहे, तो सुद्धा तुम्ही नक्की चेक करून पहा। असे जो आपण हिरव्या मिरचीचा ठेचा करतो ना, असा खूप पटकन आपल्याला उपयोगी पडतो। पहा, असा करून ठेवला की 1 टेबलस्पून हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घेऊयात। आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून आपण याचं बॅटर बनवून घेणार आहोत। बॅटर मध्ये अशा गुठळ्या सुद्धा राहिल्या पाहिजे नाहीत। आपल्याला जेवणासाठी तोंडी लावण्यासाठी आपण हे तुम्ही बेसन पिठाचे थापोळं म्हणता का धिरडं म्हणता हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। किंवा मग कधी जेवणासाठी काही नसेल तर हे झटपट होणारे बेसन पिठाचे धिरडे आहेत। पहा, असं छान एकसारखं फेटून घेतलं ना की ते बॅटर एकदम फ्लफी होतं आणि व्यवस्थित मऊ पण होतं ते। पहा, आता बॅटर असं बनवून घ्यायचं की जास्त घट्ट पण नको आणि जास्त पातळ पण नको। असे टिफिनसाठी पण एखाद्या वेळेस जर भाजीला काहीच नसेल तर पटकन अगदी 10 मिनिटात हे तयार होतात। पहा, आता हे बॅटर बनवताना ना विकतचं जर बेसन पीठ असेल ना तर त्याच्यात खाण्याचा सोडा टाकू नका, कारण ते लालसर उठतात। कारण विकतचं जे पीठ असतं ना त्याच्यात मक्याचं पीठ सुद्धा मिक्स असतं आणि जर तुम्ही घरच्या डाळीचं बेसन पीठ बनवत असाल ना तर त्यात तुम्ही खाण्याचा सोडा टाकला ना तरी सुद्धा चालतो। जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ वगैरे असेल अगदी 1 टेबलस्पून टाकला ना तरी सुद्धा छान होतात। पहा, हे पहा, असं हे बॅटर बनवलेलं आहे। आता याचे आपण धिरडे बनवूयात। मी तवा तापून घेतलेला आहे। हे पहा, याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊयात। आता हे बेसन पिठाचं धिरडं करताना याच्यावर तुम्ही टोमॅटो कांदा वगैरे वरती जरी टाकला ना याच्यावर तरी सुद्धा छान लागतो, पण आमच्याकडे तसं वरती टाकून आवडत नाही, त्याच्यामुळे मी प्लेनच करत आहे। झटपट असे बेसन पिठाचे धिरडे खूप छान होतात। पहा, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। हे पहा, दोन्ही बाजूनी पण छान असे भाजले जातात। मस्त असे बेसन पिठाचे धिरडे आपले तयार आहेत। आता अशाच पद्धतीने मी दुसरे सुद्धा बनवून घेत आहे। तवा गरम असतो त्याच्यामुळे पटकन असं गोल पांगून घ्यायचं, नाहीतर मग ते जाड होतात।
जास्त फुल गॅसवरती करायचं नाही, कारण मग ते व्यवस्थित भाजले जात नाहीत. त्याच्यामुळे मी एकदा तवा तापला ना की मंद गॅसवर आपण आता हे धिरडं लो ते मीडियम गॅसवरती छान भाजून घेऊयात. हे पहा, हे सुद्धा धिरडं आता आपलं छान भाजून झालेलं आहे. हे पहा, छान असे आपले बेसन पिठाचे गरमागरम धिरडे बनवलेले आहेत. तोंडी लावण्यासाठी मस्त ऑप्शन आहे हा. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.